आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। कोणत्याही भाषेची सक्ती आम्ही लादू देणार नाही, म्हणजे कोणत्या भाषेचा आमचा विरोध नाही, पण काही झालं तरी सक्ती नको। माशेलकर समितीचा अहवाल सादर झाला म्हणजे स्वीकारला नाही। हिंदीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा विरोध कायम। कोणत्याही भाषेची सक्ती ही आम्ही लागू होऊ देणार नाही म्हणजे नाहीच। याचा अर्थ कोणत्याही भाषेला आम्ही विरोध करतोय असा कृपा करून गैरसमज करून घेऊ नका। पण कोणत्याही भाषेची सक्ती ही आम्ही लागू करू देणार नाही। मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो, राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याबाबत निवडणूक आली की चर्चा करू। राज ठाकरेंसोबतच्या राजकीय युतीबाबतच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं उत्तर। 20 वर्षानंतर आम्ही प्रथम एका व्यासपीठावरती आलो। ठीक आहे, पहिल्यांदा मराठीच्या विषयावरती एकत्र आलेलो आहोत। ते मी तेव्हाच सांगितलं की आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी, त्याच्यामुळे मराठीच्या विषयात आम्ही एकत्र राहणारच। आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। कोणत्याही भाषेची सक्ती आम्ही लादू देणार नाही, म्हणजे कोणत्या भाषेचा आमचा विरोध नाही, पण काही झालं तरी सक्ती नको। माशेलकर समितीचा अहवाल सादर झाला म्हणजे स्वीकारला नाही। हिंदीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा विरोध कायम। कोणत्याही भाषेची सक्ती ही आम्ही लागू होऊ देणार नाही म्हणजे नाहीच। याचा अर्थ कोणत्याही भाषेला आम्ही विरोध करतोय असा कृपा करून गैरसमज करून घेऊ नका। पण कोणत्याही भाषेची सक्ती ही आम्ही लागू करू देणार नाही। मराठीच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो, राजकीयदृष्ट्या एकत्र येण्याबाबत निवडणूक आली की चर्चा करू। राज ठाकरेंसोबतच्या राजकीय युतीबाबतच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचं उत्तर। 20 वर्षानंतर आम्ही प्रथम एका व्यासपीठावरती आलो। ठीक आहे, पहिल्यांदा मराठीच्या विषयावरती एकत्र आलेलो आहोत। ते मी तेव्हाच सांगितलं की आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी, त्याच्यामुळे मराठीच्या विषयात आम्ही एकत्र राहणारच। विधानसभेत गोपीचंद पडळकर आणि तालिका अध्यक्षांमध्ये वाकयुद्ध। दादा भुसे आणि पडळकरांमध्येही शाब्दिक चकमक। पडळकरांकडून स्वतःची लक्षवेधी रद्द करण्याची मागणी। नागपूरला बदनाम का करता? नागपूरमध्ये गुन्हेगारी कमी झाली आहे, नागपूरमध्ये गुन्हे 11% कमी। फडणवीसांची माहिती। सप्टेंबर अखेरपर्यंत नवी मुंबई एअरपोर्ट सुरू होणार। नवी मुंबईमध्ये 10 नामांकित युनिव्हर्सिटी तयार करणार। 5 युनिव्हर्सिटींसोबत करार। वाढवण बंदराचं काम वेगानं सुरू असल्याची फडणवीसांची माहिती। अकित मुकादम वाळू उपसतो तो गृहराज्यमंत्र्यांचा कार्यकर्ता अनिल परबांचा योगेश कदमांवर विधान परिषदेमध्ये आरोप। गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत आहे का? मी पुरावे दिलेत, राजीनामा घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहे। परबांचा हल्लाबोल। आज आपल्याकडे मी सांगतोय महसूल मंत्री, मी त्या दिवशी तुम्हाला प्रतिप्रश्न विचारला होता की मी जर आरोप सिद्ध केले तर आपल्यामध्ये तेवढी ताकद आहे का त्यांचा राजीनामा घ्यायचा? गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीमध्ये सावली डान्स बार। अनिल परबांचा आरोप। पोलिसांनी बारवर धाड टाकून 22 बारवाला ताब्यात घेतल्याचा दावा, तर सभासदांनी माहिती पाठवावी, चौकशी केली जाईल। फडणवीसांचं उत्तर। बारवाला 22 गिराईक सगळे लोक पकडले गेले। हे परमिट जे आहे हे ज्योती रामदास कदम माझ्या माहितीप्रमाणे गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत। अध्यक्ष सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी सगळी माहिती माझ्याकडे पाठवावी। माहिती तथ्य असेल तर त्याची योग्य चौकशी केली बस। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस आग्रही प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची उद्धव ठाकरेंना विनंती। विरोधी पक्षनेते पदासाठी सतीश पाटलांचं नाव चर्चेत।